मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या संदर्भामध्ये अशी घटना घडलेली असेल किंवा इतरत्र आपल्यासमोर अशी मंडळीसुद्धा आपल्याला दिसत असतील की ती घरातच आणि फक्त घरातच राहत आहे आणि फार निराशेमध्ये आहे. ती मंडळी आधी इतरांमध्ये मिसळत होती, त्यांच्याशी बोलत होती आणि छान संवाद पण साधत होती. पण काही वर्ष झाले ती व्यक्ती दुसऱ्यांशी संवाद साधत नाही. आपलं बाहेरचं काम करून येतो आणि काम झाल्यानंतर आतमध्ये आपल्या रूममध्ये स्वतःला कोंबून घेतो. घरच्यांशी पण व्यवस्थित संवाद साधत नाही. तेव्हा घरच्यांच्याही लक्षात येते की या व्यक्तीला नक्कीच आजार जडलेला आहे आणि तो मानसिक स्वरूपाचा आहे. म्हणून आपण खूप शोध घेण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा त्या व्यक्तीला समजूनही सांगतो की नक्कीच आपण इतरत्र समोरच्या मंडळीमध्ये मिसळायला पाहिजे, आमच्याशी बोलायला पाहिजे. पण नेमके कारण आपल्याला लक्षात येत नाही की ही गोष्ट कशामुळे झालेली असेल. तर मित्रांनो, असे आपल्या संदर्भात किंवा आपल्या मित्रमंडळीच्या संदर्भात होत असेल, आपल्या घरातीलच व्यक्ती ही स्वतःला घरातच कोंबून घेत असेल, इतरांशी संवाद साधत नसेल, आपल्याशी सुद्धा खूप कमी पण पाहिजे तसा संवाद साधत नसेल, तर काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. एकतर ही गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की खूप मोठा विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे. तो दडलेला विचार आहे आणि खूप दिवसापासून आहे. एकतर घराच्या आजूबाजूला किंवा घरातच अशी घटना झालेली आहे की ती जीविताची जी गोष्ट आहे किंवा माझा जीव जाईल का, माझ्या जीवाला काही होईल का, किंवा कोणी दुखापत माझ्या जीवाला करेल का, माझ्या शरीराला कोणी हानी पोचवेल का, मला कोणी मारून टाकेल का. तर या संदर्भाने ती खूप चिंता खोलवर रुजलेली आहे. किंवा आपल्या घरामध्ये अशी गोष्ट घडू शकते की आपल्याच नातेसंदर्भामध्ये की एखाद्याचा खून झालेला असू शकतो. आपल्याच डोळ्यासमोर आजूबाजूच्याला जर मारले गेले असेल, तेही काही दिवसाआधी किंवा काही वर्षाआधी, आणि तेच आपण पाहिलेले असेल किंवा अशा व्यक्तीने पाहिलेले असेल, तर नक्कीच त्याची भीती खूप खोलवर रुजू शकते. म्हणून हे कारण आपण लक्षात घ्यावं लागेल की अशी काही घटना व्यक्तीच्या मनामध्ये घर करून आहे का. मित्रांनो, यातून खूप मोठा आत्मविश्वास व्यक्तीचा गमावला जाऊ शकतो. म्हणून ही व्यक्ती स्वतःला घरामध्ये कोंबून घेते किंवा पाहिजे तेवढेच काम करते बाहेर जाऊन आणि परत घरात येऊन स्वतःला एकटे ठेवण्याचा प्रयत्न करते. घरच्यांशी संवाद साधत नाही, बाहेरच्यांशी किंवा आजूबाजूच्या व्यक्तीशी संवाद साधत नाही आणि ही स्थिती खूप अशीच वाढत राहते. दिवसेंदिवस डिप्रेशन व्यक्तीमध्ये येते आणि जास्त काळ ही स्थिती राहिली तर नक्कीच व्यक्ती स्वतःला संपू सुद्धा शकतो. म्हणून योग्य त्यावेळी कारणांचा शोध घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून व्यक्तीवर उपाय लवकरात लवकर केला जाऊ शकेल. मित्रांनो, अशा पद्धतीने जीवनाला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नक्कीच आपण अशा या जाणण्याने स्वतःचे जीवन हे खूप सुखी, आनंदी, यशस्वी करू शकतो. आपण ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.